कर्मयोग अध्याय 2. आपापल्या कार्यक्षेत्रात कुणीच कनिष्ठ नाही. भाग 2. प्रत्येकाने आपला स्वतःचा आदर्श निवडून तोच जीवनात फलद्रूप करण्याचा यत्न करणे म्हणजे उचित. दुसऱ्या एखाद्याचा आदर्श घेऊन तदनुसार चारित्र्य घडवण्याच्या खटाटोपापेक्षा उन्नतीचा हाच अधिक निश्चित मार्ग होय. कारण दुसऱ्याचा आदर्श आपल्या जीवनात फलद्रूप होण्याची आशा अगदी फोल आहे. समजा एखाद्या लहान मुलाला एकदम 20 मैल चालत जाण्याची आज्ञा केली, काय परिणाम होईल? त्या बिचाऱ्याचा एकतर साफ निकालच लागेल किंवा हजारात एखादे मोठ्या मुश्किलीने 20 मैल कसे बसे रांगता रांगता अखेरीस अर्ध मेल्या दशेत मुक्काम गाठेल तर गाठेल. आपणही लोकांशी सर्वसाधारणपणे असेच वागत असतो. कोणत्याही समाजातील सारेच स्त्री पुरुष सारख्या मनाचे अथवा सारख्या सामर्थ्याचे नसतात किंवा एखाद्या गोष्ट समजण्यात करण्याची सर्वांची शक्ती सारखीच असत नाही आणि म्हणूनच त्यांच्यातील प्रत्येकाचा आदर्श वेगवेगळा असणे अगदी उचित होय. तसेच त्यापैकी कोणत्याच आदर्शाचा उपहास करण्याचा आपल्याला बिलकुल अधिकार नाही. स्वतःच्या आदर्शप्रत पोहोचण्यासाठी प्रत्येकानेच प्रयत्नांची शिकस्त करावी. तसेच मला तुमच्या किंवा तुम्हाला माझ्या आदर्शाने जोखणेही बरोबर नाही. देवदार वृक्षाच्या आदर्शानुसार आंब्याच्या वृक्षाचा अथवा आंब्याच्या वृक्षाच्या आदर्शानुसार देवदार वृक्षाचा विचार करणे केव्हाही उचित नाही. आंब्याचा वृक्षाचा विचार करताना आंब्याचा आणि देवदार वृक्षाचा विचार करताना देवदाराचाच नमुना घेऊन विचार करणे आवश्यक आहे. आणि हे विधान सरसकट सर्वच बाबतीत लागू पडेल. विविधतेमध्ये एकत्व हा सृष्टीचा नियम आहे. स्त्री पुरुषांमध्ये एकमेकांत व्यक्तिगत भेद कितीही काही असेना, सर्वांच्या पाठीशी तेच एकत्व विद्यमान आहे. व्यक्ती व्यक्तींचे भिन्न भिन्न स्वभाव आणि मानव समाजातील भिन्न भिन्न वर्ग ही सृष्टीच्या नियमांचीच निर्मिती झालेली स्वाभाविक विविधता होय. याच कारणास्तव एकाच आदर्शानुसार सर्वांचा विचार करणे किंवा सर्वांसमोर एकाच प्रकारचा आदर्श ठेवणे केव्हाही उचित नाही. कारण असे करण्याने एका प्रकारच्या अस्वाभाविक धडपडीला नुसता ऊत येत असतो आणि या साऱ्याचा परिणाम हाच होतो की माणूस स्वतःची घृणा करण्यास आरंभ करतो व त्यामुळे धार्मिक सच्शील होण्याचा त्याचा मार्ग खुंटतो. म्हणून आपले कर्तव्य हेच की आपापल्या सर्वोच्च आदर्शानुसार चालण्याच्या प्रयत्नात प्रत्येक व्यक्तीला आपण प्रोत्साहन द्यावे आणि त्याचबरोबर तो आदर्श सत्याला शक्य तितका जवळचा राहील असा प्रयत्न करावा. हिंदूंच्या धर्मनीतीत प्रस्तुत तत्व फार प्राचीन काळापासूनच गृहीत झाले असल्याच्या आपल्या निदर्शनास येईल आणि तदनुसार त्यांच्या शास्त्रात व धर्मनीती विषयक ग्रंथात ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ व संन्यास या विभिन्न आश्रमांसाठी भिन्न भिन्न प्रकारची कर्मे सांगितली गेली आहेत. मनुष्य मात्राने पालन करावयाच्या सर्वसाधारण धर्म व्यतिरिक्त काही विशिष्ट कर्तव्यांची पूर्ती प्रत्येक व्यक्तीने आपापल्या जीवनात करावयाची असते असे हिंदूंच्या धर्मशास्त्रांचे मत आहे. ब्रह्मचर्याश्रम व अंतेवासी विद्यार्थी अवस्थेपासून हिंदूंच्या जीवनास प्रारंभ होतो. त्यानंतर मग विवाह करून तो गृहस्थाश्रमी बनतो. उतारवयात गृहकार्यातून निवृत्त होऊन तो वानप्रस्थ आश्रमाचे अवलंबन करतो आणि अखेरीस संसाराचा त्याग करून तो संन्यासाश्रम ग्रहण करीत असतो. या विभिन्न आश्रमांच्या अनुरोधाने जीवनाच्या प्रत्येक खंडांसाठी काही विशिष्ट कर्तव्ये सांगितली गेली आहेत. या आश्रमांपैकी कोणताही दुसऱ्यापेक्षा जात्याच वा आपल्या अंगगुणाने श्रेष्ठ नाही. विवाह न करता धर्म कार्यार्थ ज्याने आपले जीवन अर्पिले आहे त्याच्यापेक्षा विवाहित व्यक्तींचे जीवन कोणत्याच तऱ्हेने यत्किंचितही कमी प्रतीचे नाही. तत्ख नशीन बादशाह आणि रस्ते झाडणारा एखादा मेहतर हे दोघेही सारखेच श्रेष्ठ, सारख्याच गौरवाचे अधिकारी आहेत. राजाला त्याच्या राजसिंहासनावरून खाली आणून रस्ते साफ करणाऱ्या त्या मेहतराचे काम करायला सांगा.
बघा त्याची काय गत होते ती. उलट त्या झाडूवाल्याच्या हाती राजदंड देऊन त्याला सिंहासनावर नेऊन बसवा आणि बघा तो तरी कसा काय राज्यकारभार चालवू शकतो ते. संसारापेक्षा संन्यासी श्रेष्ठ म्हणणे अगदी फोल आहे. प्रपंचातून निघून जाऊन स्वच्छंद आणि सोप्या मार्गाने आयुष्य घालवण्यापेक्षा प्रपंचात राहून परमेश्वराची आराधना करण्यास उलट कठीण आहे. असो, पुढील काळात या पूर्वोक्त 4 आश्रमांचा ऱ्हास होऊन गृहस्थ आणि संन्यास या 2 आश्रमातच त्याचे पर्यावसन झाले. आज भारतात हे 2च आश्रम अस्तित्वात आहेत. गृहस्थ विवाह करून नागरिकांच्या कर्तव्यांचे पालन करीत असतो आणि सर्व संघ परित्यागी संन्यासाचे कर्तव्य म्हटले म्हणजे त्याने आपली समस्त शक्ती केवळ धर्माकडेच नियुक्त करावी हे होय. त्याने केवळ ईश्वरोपासना करावी व धर्मोपदेश द्यावा, धर्माचा प्रसार करावा. कोणता आश्रम कठीण हे तुम्हाला सहजच कळून येईल. मी आता महानिर्वाण तंत्रातून गृहस्थाच्या कर्तव्यासंबंधी काही उद्देश तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे मग गृहस्थ होणे व गृहस्थ धर्माचे चोखपणे पालन करणे किती कठीण काम आहे याची तुम्हाला कल्पना येईल. ब्रह्मनिष्ठो गृहस्थ स्यात् ब्रह्मज्ञान पारायण यद्यत कर्म प्रकुर्वित तद ब्रह्मणि समर्पयेत. गृहस्थाने ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे. ब्रह्मज्ञानाचा लाभच त्याच्या जीवनाचे अंतिम लक्ष्य असावे. तथापि त्याने निरंतर कर्म केले पाहिजे. आपली सारी कर्तव्ये पार पाडली पाहिजे. तो जे काही करील ते समस्त त्याने ब्रह्मास अर्पण करावयास हवे. कर्म करावयाचे परंतु फलाची आकांक्षा मात्र धरावयाची नाही. लोकांना सहाय्य करावयाचे परंतु त्यांच्याकडून कोणत्याच प्रकारच्या कृतज्ञतेची मात्र अपेक्षा बाळगायची नाही. सत्कर्म तर आचरावयाचे परंतु त्यामुळे तुमचे नाव किंवा कीर्ती झाली की नाही इकडे अजिबात मात्र लक्ष द्यावयाचे नाही. हेच या जगात सर्वापेक्षा कठीण कर्म होय. जग टाळ्या देत असताना अगदी भागूबाई सुद्धा शूर बनत असते. साऱ्या समाजाचा पाठिंबा नि प्रशंसा लाभल्यास एखादा मेषपात्र ही वीर समजून खूप पराक्रम दाखवू शकेल. परंतु सभोवतातील लोकांच्या निंदास्तुतीची मुळी सुद्धा फिकीर न करता अथवा तिकडे अजिबात लक्षच न देता अविरत सत्कार्य करीत जाणेच खरोखर सर्वश्रेष्ठ स्वार्थ त्याग होय. न मिथ्या भाषण कुर्यात न च शाठ्य समाचरेत. देवता तिथी पूजासु गृहस्थो निरतो भवेत. गृहस्थांचे प्रधान कर्तव्य म्हणजेच जीविकोपार्जन. पण हे जेणेकरून खोटे नाटे बोलून फसवाफसवी करून किंवा लांड्या लबाड्या करून केले जाणारे नाही. याविषयी त्याने आतोनात दक्ष असावयास हवे. शिवाय त्याने हेही लक्षात ठेवले पाहिजे की त्याचे जीवन परमेश्वराच्या सेवेसाठी आहे. त्यांचे जीवन दीन दरिद्री अनाथ अपंगांच्या सेवेसाठी आहे. मातर पितॄंचैव साक्षात प्रत्यक्ष देवताः मत्वा गृही निषेवेत सदा सर्व प्रयत्नंतः. माता व पिता यांना साक्षात देवता समजून गृहस्थाने सर्वदा सर्व प्रकारे त्यांची सेवा करून त्यांची प्रसन्नता संपादन करावयास हवे. तुष्टया मातरी शिवे तुष्टे पितरी पार्वती तव प्रीतर्भे वैदेवी परब्रह्म प्रसिद्धती. आई बाप संतुष्ट झाल्यास त्या व्यक्तीवर परमेश्वरही प्रसन्न होत असतो. औदत्य परिहासत्व तर्जन परिभाषणम पित्रोरग्रे न कुर्वीत यदिच्छे दात्मनो हितम. मातर पितर वीक्ष्य नत्वो तिष्ठेत ससंभ्रम विनाज्ञया नोपविशेत संस्थितः पितृशासने. माता पित्यांसमोर उद्धटपणा, थट्टा मस्करी, अधाशीपणा व क्रोध करू नये. आपल्या आई बापांना जो कधी कडू वा कठोर शब्दांनी दुखवित नाही तोच खरा सुपुत्र. मात्या पितांचे दर्शन घेऊन त्यांना आदरपूर्वक प्रणाम करावा.
त्यांच्या उपस्थितीत विनयपूर्वक उभे राहावे आणि ते भस्म नाही तोवर बसू नये. मातर पितर पुत्र दारांतिथी सोदरान हित्वा गृहीन भूनिश्जियात प्राणे कंठगतेरपि वचनायित्वा गुरुन बंधून यो भुंक्ते स्वधरंभर इहेव लोके ग्रहस्यो परत्र नारकी भवेत. माता पिता पुत्र पत्नी बंधू अतिथी प्रभूतींच्या अन्नवस्त्रांची पर्वा न करता जो गृहस्थ स्वतःचेच उदरभरण करतो तो पापाचा वाटेकरी होतो. जनन्या वर्धितो देहो जनकेन प्रायोजित स्वजने शिक्षित प्रीत्या शोधमस्तान परिज्येत ऐषामर्थे महेशानी कृत्वा कष्टशतान्यपि प्रीणयेत सतत शक्त्या धर्मो शेष सनातनः. आई बापांपासून ज्या शरीराची उत्पत्ती करिता काय वाटतील त्या हाल अपेष्टा सोसूनही त्यांना आनंदात ठेवणे उचित होय. स्वतःच्या सहधर्मिणी संबंधी गृहस्थाचे कर्तव्य खाली दिल्याप्रमाणे आहे. न भार्या ताडयेत क्वापि मातृवत पालयेत सदा न त्यजेत धोरकष्टेपि यदि साध्वी पतिव्रता स्थितेषु स्वीयदारेषु स्त्रियमन्या न संस्पृशेत दुष्टेन चेतसा विद्वान अन्यथा नारकी भवेत. विरले शयन वास त्यजेत प्राज्ञ परस्त्रिया अयुक्त भाषणंचैव स्त्रिय शौर्य न दर्शयेत. धनेन वाससा प्रेम्णा श्रद्धया मृत भाषणे सतत तोषयेत दारान नाप्रिय क्वदाचिरेत. यस्मिन् नरे महेशानी तुष्टा भार्या प्रतिवर्ता सर्वो धर्म कृतस्तेन भवती प्रिय एव सहा. गृही व्यक्तीने पत्नीला चुकूनही कठोर शब्दांच्या आघाताने दुखवू नये. तिचा सर्वदा मातृव्रत प्रतिपाळ करावा आणि ती जर साध्वी व प्रतिव्रता असेल तर कष्ट वित्पत्तीचे डोंगरही कोसळले तरी देखील तिला अंतर देता कामा नये. जाणत्याने परस्त्रीला कलुषित चित्ताने स्पर्श करू नये. असे केल्याने तो नरकास जातो. ज्ञानी व्यक्तीने परस्त्री सहित निर्जनी शयन वा एकांतवास करू नये. स्त्रियांसमोर अनुचित भाषा वापरू नये आणि मी याव केलं त्याव केलं म्हणून फाजील फुशारकी मारू नये. धन वस्त्र प्रेम श्रद्धा नि अमृततुल्य मधुर शब्द यांनी स्त्रीला नेहमी संतुष्ट राखले पाहिजे. तिला अप्रिय असे कोणतेच आचरण कधी करू नये. पार्वती ज्या भाग्यवंतांवर पतिव्रता भार्या संतुष्ट असते त्याला स्वधर्माचरणात यश आले असून तो तुलाही प्रिय होत असतो. पुत्र कन्या प्रती गृहस्थांचे कर्तव्य हे असे आहे. चतुर्वर्षावधी सुतान लालयेत पालयेत सदा तथा षोडश पर्यंत गुणान विद्यांच शिक्षयेत. विशत्यब्धा धिकान पुत्रान प्रेरयेत गृहकर्मसु तत्सा स्तुल्य भावेन मत्वा स्नेह प्रदर्शयेत. कन्यापेव पालनीया शिक्षणीया तियत्न देया वराय विदुषे धनरत्न समन्विता. 4 वर्षांचा होईपर्यंत मुलाचे लाड पुरवून नंतर मग तो 16 वर्षांचा होईपर्यंत त्याला नानाविध सद्गुणांचे आणि विविध विद्यांचे शिक्षण द्यावे. विषय ओलांडताच त्याला गृहकर्मात नियुक्त करावे. त्याला आपल्या बरोबरीचा समजून पित्याने त्याच्याशी प्रेमपूर्वक वर्तणूक करावी. कन्येचेही हुबेहूब याचप्रमाणे लालन पालन केले पाहिजे. अत्यंत काळजीपूर्वक शिकवून सवरून उपवर होताच यथाकाली धनालंकारासहित सत्पात्र वराला ती अर्पण केली पाहिजे. ऐव क्रमेण भ्रातश्च स्वसु भ्रातु सुतानपि ज्ञानीन मित्राणि मृत्यांश पालयेतो शयेत गृही तथा स्वधर्म निरताने कग्राम निवासीन.
अभ्यग्यता नुदासीनाना गृहस्थ परिपालयेत यद्देव नाच रेद्देवी गृहस्थो विभवे सती पशुरेव सविद्येयस पापी लोक गर्हित. तसेच गृहस्थाने भाऊ बहीण आणि अडचणीत असल्यास त्यांची मुले बाळे, त्याचप्रमाणे आपले नातेवाईक, मित्र नि नोकर चाकर यांच्याकडेही लक्ष पुरवून त्यांना संतुष्ट ठेवले पाहिजे. त्यानंतर म्हणजे स्वग्रामवासी धर्मनिष्ठ व्यक्तींचा आणि साह्यात आलेल्या गरीब अतिथी अभ्यागतांचाही गृहस्थाने समाचार घ्यावयास चुकता कामा नये. देवी ऐपत असूनही जर कुणी गृहस्थ असे आचरण करणार नाही तर तो मनुष्यच नव्हे, त्याची गणना पशुतच केली पाहिजे. असला पापी सर्व लोकांच्या तिरस्कारालाच पात्र होय. निद्रालस्य देहयज्ञ केश विन्यासमेव च आसक्ती मशने वस्त्रे नीतिरिक्त समाचरेत युक्ताहारो युक्तनिद्रो मितवाग मित मैथुन स्वच्छो नम्र शुचिर्दक्षो युक्त स्यात् सर्व कर्मसु. गृहस्थाने खाणे पिणे, कपडे लत्ते, शरीराची निगा, केशभूषा वगैरे फार मन घालणे चांगले नाही. यावरील आसक्तीचा अतिरेक टाळणेच इष्ट. गृहस्थाने आहार, निद्रा, भाषण, मैथुन इत्यादी बाबतीत परिमित असावे. त्याने निष्कपट, विनयी, अंतर्बाह्य शुद्ध, निर्लस आणि उद्योगरत असले पाहिजे. शूर शत्रो विनीत स्यात बांधवे गुरु सान्निध्यो. गृहस्थाने आपल्या शत्रूंशी वागताना मर्दपणाचाच अवलंब केला पाहिजे. गुरूंशी आणि मित्रांशी विनीत भावाने वागले पाहिजे. शत्रूंना त्याने आपल्या विरोचित पराक्रमाने जेरीस आणून शासन केले पाहिजे, त्यांचा प्रतिकार केला पाहिजे. गृहस्थांचे हे अगदी आवश्यक कर्तव्य होय. गृहस्थाने आपल्या घराच्या एका कोपऱ्यात दडून ढोपरात मान खुपसून मुळू मुळू रडून नि अहिंसा परमो धर्म ची काहीतरी बाष्कळ बडबड करून अजिबात चालणार नाही. स्वतःच्या शत्रूचा जर त्याने मर्दुमकी गाजवून खरपूस समाचार घेतला नाही तर त्याने आपल्या कर्तव्याची अवहेलनाच केली असे म्हणावे लागेल. मात्र आपले आप्त स्वजन, इष्टमित्र, गुरुजन यांच्याशी त्याने एखाद्या आश्राप गायीसारखी शांत, सरळ, निसौम्य वर्तणूक करावयास हवी. जुगुप्सितान न मन्येत नाव मन्येत मानिन. निंदनीय दुष्ट लोकांना सन्मान देऊ नये आणि सन्मानास योग्य व्यक्तींची मानखंडनाही कधी करू नये. समाजकंटक दुष्ट व्यक्तींना मान न देणेच गृहस्थांचे कर्तव्य. कारण खरं दुर्जनांचा सन्मान केल्याने दुष्टपणाला आश्रय दिल्यासारखेच होते. तद्वतच परत सन्मानार्ह अशा सज्जनांची अवमानना केल्यानेही मोठाच अपराध घडतो. सहवास आणि विशेष निरीक्षण यांच्याद्वारा लोकांचा स्नेह, व्यवहार, प्रवृत्ती व प्रकृती जाणून घेऊन मगच त्यांच्यावर विश्वास ठेवावा. त्याने उतावेळसारखे भेटेल त्यांच्याशी सख्य करू नये. वाटेल तिथे जाऊन लोकांशी एकाएकी मित्रत्वाचे नाते जोडू नये. ज्यांच्याशी मैत्री करावयाची त्याची इच्छा असेल त्यांची कार्ये व इतरांशी त्यांची वागणूक यावर त्याने आधी विशेष नजर ठेवली पाहिजे. त्यांची विचारपूर्वक छाननी केली पाहिजे आणि मगच वाटल्यास मैत्री करावी. धर्मज्ञ गृही व्यक्तीने स्वतःचे यश व पराक्रम, इतरांनी विश्वासाने सांगितलेल्या गुप्त गोष्टी व लोकांच्या उपकारासाठी आपण केलेली कर्मे चार चौघात सांगू नयेत. गृहस्थाने आपण दरिद्री आहोत की श्रीमंत याविषयी काही न बोलणे उचित. त्याने आपल्या संपत्तीचा गर्व कदापि करू नये. हा विषय गुप्त राखणेच उचित. हे त्याच्या धर्मकर्मात मोडते. हा केवळ प्रापंचिक शहाणपणाचाच प्रश्न नसून जर कुणी असे करणार नाही तर त्याला दुर्नीती परायण म्हणता येईल. गृहस्थाश्रमच समाज जीवनाचा पाया आहे. गृहस्थच समस्त समाजाचा आधार होय. तोच मुख्य कमवता आहे. गरीब, दुबळे, लहान मुले मुली आणि कोणतेही काम न करणाऱ्या स्त्रिया वगैरे सर्व गृहस्थावरच अवलंबून असतात. अतएव त्याच्यासाठी गृहस्थाला कित्येक कर्तव्ये अंगीकारावी लागतील. ही कर्तव्ये अशी असणे उचित की जेणेकरून ती पार पाडता पाडता त्याला दिवसेंदिवस आपल्या हृदयात शक्तीच्या विकासाचा अनुभव यावा. त्याला असे वाटू नये की
आपण आपल्या आदर्शानुसार कार्य करीत नाही. जुगुप्सिस्त प्रवृत्तोच निश्चितेपि पराजये गुरुणा लघुना चापि यशस्वी न विवादयेत. याच कारणास्तव जर तो दुर्बलतेच्या आहारी जाऊन एखादे अन्याय्य वा निंद्य कर्म करून चुकला असेल किंवा त्याच्या हातून काही चूक घडली असेल तर ती त्याने लोकांना कदापि सांगत फिरू नये. त्याचप्रमाणे जर त्याने एखाद्या व्यवहारात हात घातला असेल आणि त्यात अपयश पदरी पडणार अशीच जर त्याची अटकळ असेल तर त्याने चार चौघात त्या गोष्टीची वाच्यता करणे मुळीच योग्य नाही. स्वतःचे दोष असे वेशीवर टांगण्याचे काहीच प्रयोजन तर नाहीच नाही, पण शिवाय असल्या उपद्व्यापामुळे त्याच्या स्वतःच्याच उत्साहाचा भंग होऊन आपले कर्तव्य कर्म चोखपणे बजावण्यास तो अपात्र बनेल. त्याच्याकडून जी काय चूक झाली असेल तिचे फळ तर त्याला भोगावे लागणारच आहे, परंतु जेणेकरून सुधारणा होऊन पुढे चांगल्या तऱ्हेने वागता येईल असा प्रयत्न त्याला फिरून करावाच लागेल. जग नेहमी शक्तिमान व दृढचित्ताच्या व्यक्तींनाच सहानुभूती दाखवीत असते.